नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या किरण गुरुजी एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, घटनेला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता, घटनेचं मूलभूत स्ट्रक्चर चेंज न करता जर आपल्याला बदल करायचा असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती खूप इम्पॉर्टंट असते। आणि आपल्या देशामध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी आपल्या भारतीय राज्यघटनेतला भाग 20 आणि त्या भाग 20 मधील आर्टिकल 368 हा ऍक्टिव्ह असतो। तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण समजून घेणार आहोत की नक्की घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती घटना दुरुस्तीची प्रक्रिया नक्की कशी असते। पण त्याच्या आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की 131 जे घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते घटना दुरुस्ती विधेयक का फेटाळलं। सगळ्यात 12 वर्षामध्ये आणि या 2026 मध्ये मोदींना पहिला झटका बसलाय आणि गेल्या 12 वर्षामध्ये सुद्धा मोदींना काय झालंय तर हा पहिला झटका आहे की एखादं विधेयक मांडलंय आणि ते विधेयक नामंजूर झाले। कारण की मोदींकडे ठीक आहे, मोदींनी जे काही महत्त्वपूर्ण आतापर्यंत याच्या आधी जे काही घटना दुरुस्ती विधेयक आणले किंवा जे काही केले विरोधकांनी त्यांना सपोर्ट दिलेला आहे, पण याला मात्र सपोर्ट नाही दिला आणि त्याची काही कारण आपण थोडंसं समजून घेऊ। त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे लोकसभेमध्ये जे जागा वाटप आहे। ओके, आता हे जे नवीन विधेयक मांडलं गेलं, ठीक आहे, नवीन विधेयक जे मांडलं गेलं त्याबद्दल समजून घेऊ की हे विधेयक हे विधेयक काय होतं। या विधेयकामध्ये साधी सिंपल गोष्ट होती की बघा 2023 मध्ये जे 33% आरक्षण महिलांना मिळालेलं आहे, ओके, त्या आरक्षणातून एक असं साध्य होणार होतं की 2027 ची जनगणना, ओके, तसं तर सांगितलं होतं 2026 च्या नंतर होणारी जी जनगणना आहे त्या कायद्यात असं सांगितलं होतं 23 च्या या नारी शक्ती वंदन कायद्यामध्ये 33% आरक्षण महिलांना मिळेल आणि ते कधी मिळेल 2027 नंतर जे जनगणना होईल, जनगणनेनंतर ओके इसके बाद जे परिसीमन होईल, काय होईल परिसीमन म्हणजे जागांची वाटप होईल आणि जागांची वाटप झाल्यावर 2031 च्या काळामध्ये ज्या काही पुढच्या फ्युचर मधल्या निवडणुका ज्या होतील 30-32 मध्ये ज्या काही निवडणुका होतील तर त्यानंतर त्यांचे काय होईल तर त्यांना जागा मिळतील, म्हणजे राखीव जागा त्यांना तिथे मिळतील, राखीव जागा मिळतील। आता हे जर करायला गेलं, ठीक आहे, हे जर करायला गेलं की 2027 मध्ये जनगणना परिसीमन होण्यासाठी किंवा परिसीमन आयोग सेट करण्यासाठी नाही म्हटलं तरी ह्या परिसीमनाला 1 ते 2 वर्ष लागतील। 1 ते 2 वर्ष लागतील। त्या 1 ते 2 वर्षामध्ये 2029 उजाडेल आणि 2029 मध्ये निवडणुका आहेत, ठीक आहे, निवडणुका आहेत आणि जर निवडणुकानंतर जर ह्या राखीव जागा द्यायच्या म्हणल्या तर 2034 मध्ये महिलांना आरक्षण मिळेल, ठीक आहे, लक्षात ठेवा। ही जी तरतूद होती, महिलांना आरक्षण मिळण्याची जी तरतूद होती ती 2023 च्या या विधेयकाच्या बाबतीत होती, 2023 च्या विधेयकाच्या बाबतीत ती केली गेली होती। आता इथं साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा की 2027 ची जनगणना होणार, त्यानंतर परिसीमन होणार, ठीक आहे, त्यानंतर परिसीमन होणार या जनगणनेच्या आधारावर, म्हणजे 2027 च्या जनगणनेच्या आधारावरती परिसीमन केलं जाणार होतं। हा एक सगळ्यात पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा। परिसीमन झाल्यानंतर राखीव जागा मिळणार, राखीव जागा मिळाल्यानंतर मग 33% राखीव जागा जे काय होईल ते सगळं ठरवलं जाणार। पण यासाठी प्रोसिजर काय लागते, 2029 उजाडेल तर फक्त कशासाठी, परिसीमनासाठी उडेल आणि त्या परिसीमनाच्या ह्याच्यात एकदम घाईगडबडीत निवडणुका कदाचित या परिसीमनाच्या आधारावर 2029 होणार नाही। या 2029 ज्या निवडणुका होतील त्या अगेन 2001 च्या जनगणनेच्या आधारावर होतील, ठीक आहे, कदाचित होतील, असं होऊ शकतं। 2034 मध्येच जे काय होईल ते नवीन पद्धतीने होईल। आता हे जे विधेयक मांडलं गेलं या विधेयकाचा नक्की उद्देश असा होता, तर त्याचा उद्देश होता ऍक्च्युली 3 गोष्टींचा। पहिला उद्देश होता ते म्हणजे या ज्या महिला आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहेत या महिला आरक्षणाच्या तरतुदी आताच लवकरात लवकर सुरू करून द्यायच्या, म्हणजे 2029 लाच महिला आरक्षण लागू करायचं, ओके।
2029लाच महिला आरक्षण लागू करायचं आणि हे महिला आरक्षण लागू करण्यासाठी जी परिसीमनाची तरतूद आहे ती परिसीमनाची तरतूद 2011च्या जनगणनेच्या आधारावर ठेवायची, ना की आता नवीन लेटेस्ट जनगणनेचा आधार म्हणजे 2027च्या जनगणनेचा आधार न घेता 2011च्या जनगणनेचा आधार घ्यायचा. आणि जम्मू काश्मीर आणि जे काही इतर केंद्रशासित प्रदेश आहेत जिथं विधानसभा आहेत, जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा आहे, दिल्लीमध्ये विधानसभा आहे, पुदुचेरीत विधानसभा आहे, तर त्या ठिकाणच्या विधानसभांच्या संदर्भात सुद्धा महिला आरक्षणाच्या तरतुदी लवकरात लवकर घ्याव्या. या सगळ्या गोष्टींसाठी सरकारनं काय केलं, सेपरेट विधेयक न मांडता किंवा घटना दुरुस्ती विधेयक सेपरेट न मांडता सरकारने काय केलं, एकच बंच बनवला 3 विधेयकांचा आणि एकच बंच 3 विधेयकांचं बनवून घटना दुरुस्ती विधेयक म्हणून या ठिकाणी सरकून दिलं. आता ही झाली सिंपल प्रोसेस. म्हणजे ह्या ज्या काही प्रोसेसेस मी सांगितल्या या प्रोसेस आता होणार नाहीत. आता प्रोसेस काय होणार, अमेंडमेंट बिल 331 मध्ये सरळ सरळ सांगितलं असं होतं की जनगणनाचा जो आधार आहे, जनगणनेचा जो आधार आहे, आधार हा आधार 2027 न घेता आपण 2011 घेऊ. किती घेऊ, 2011 घेऊ. आणि जर आपण 2011 घेतला तर काय होईल, जनगणना एका बाजूला चालेल. ठीक आहे, जनगणना म्हणजे जनगणनेचा रोल इथं आणि परिसीमनाचा रोल हे दोन्ही, परिसीमन हे दोन्ही बाजूने चालेल. म्हणजे हा इकडे चालेल वेगळा आणि हा परिसीमन इकडे चालेल वेगळा. मी परत एकदा सांगतो, 2027 न घेता हा जनगणनेचा भाग चालू राहील, जनगणनेला डिस्टर्बन्स होणार नाही. आणि आपण जर आधारच 2011 घेतला, जो की आधार आधी म्हणजे तसा विचार केला तर लोकसभेच्या ज्या काही जागा आहेत त्या लोकसभेच्या जागा, मूळ जागा, ठीक आहे, मूळ म्हणजे आता ज्या जागा आहेत 543, या 543 जागा या 1971च्या जनगणनेवर आधारित आहेत. कितीच्या, 1971च्या जनगणनेच्या आधारित आहेत. आणि त्यानंतर काही परिसीमन केलं गेलं होतं. ठीक आहे, म्हणजे 1971 पासून ज्या जागा आहेत त्याच जागा आहेत आणि त्यानंतर काही परिसीमन केलं गेलं. ते परिसीमन, ठीक आहे, ते परिसीमन जे होते 1972ला आणि 2002ला अशा 2 पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्या ठिकाणी परिसीमन झालं. आता जे परिसीमन करायचं आहे, ते 2011च्या हिशोबाने करायचं. आता परिसीमन आयोग तर आता लगेच अपॉइंट होईल, म्हणजे 2026 मध्येच परिसीमन आयोग तयार करायचा या ठिकाणी प्लॅनिंग होता. म्हणजे सरकार एवढं चांगलं शहाणं होतं, या सरकारने असा एक गेम केला की परिसीमनाचा पण एक विधेयक मांडलं. ठीक आहे, आता बघा ह्या न्यू जे 131 अमेंडमेंट बिल आहे त्याच्यासोबत परिसीमनाचं पण बिल मांडलं, परिसीमन विधेयक. हे जे परिसीमन विधेयक आहे त्याच्यात असं सांगण्यात आलं, याच्यामध्ये स्पेशली रचना ठरवण्यात आली त्याची, यामध्ये कोण असेल, यामध्ये कोण असेल. आता यामध्ये कोण कोण असेल त्याच्यामध्ये सांगितण्यात आलं की एक सुप्रीम कोर्टचे एक तर जज असतील. ओके, मग ते आताचे असतील किंवा ते निवृत्त असतील. आणि एक सुप्रीम कोर्टचे जज असतील. दुसरं एक आपले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. आणि जे तिसरं आहे ते असतील एखाद्या राज्याच्या एखाद्या कुठल्या तरी एका राज्याच्या, ओके, राज्याच्या निवडणूक आयोगाचे म्हणजे मेन आयुक्त, निवडणूक आयोगाचे आयुक्त, राज्याच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त, अशा 3 जण या ठिकाणी असतील. आणि हे 3 जण मिळून काय करतील, आपलं परिसीमन करतील. आणि हे परिसीमन करताना, ओके, परिसीमन करताना एक प्रकारे आम्ही जे काही राज्य आहेत, ओके, जे काही राज्य आहेत त्या राज्यांच्या जागा कमी न करता त्या राज्यांना, म्हणजे बघा जस्ट 17 एप्रिलच्या काळामध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या. तर हे विधेयक मांडायच्या आधीच, ओके, हे विधेयक मांडायच्या आधीच आपले जे गृहमंत्री आहेत, ओके, शहा सर, गृहमंत्र्यांनी एक महत्वपूर्ण असा वादा दिला राज्यांना की आम्ही तुमच्या 50% जागा तसे वाढवणार आहोत. परिसीमनानंतर कुठल्याही राज्यावर अन्याय होणार नाही. आता जेवढ्या जागा आहेत त्या जागाच्या आम्ही 50% जागा या ठिकाणी वाढवू. आणि एक द हिंदू मध्ये डाटा आला सुद्धा होता. द हिंदू मध्ये डाटा शो सुद्धा केला जात होता की कर्नाटकचं जे
ओके, बघा दोन डाटा या ठिकाणी शो केले जाणार होते. परिसीमनाला पण खूप मोठा विरोध झाला होता. आपण एक स्पेशल सेपरेट लेक्चर आपण त्याच्यावरती घेऊ. पण बघा, लोकसंख्या हा आधार असतो. लोकसंख्या काय असतो? हा आधार असतो. कशाचा? मतदारसंघ विभागण्याचा. आणि मतदारसंघ विभागणी यालाच म्हणतात परिसीमन. आता हे जे मतदारसंघ विभागणी असते ह्याला लोकसंख्येचा जर आधार आहे, तर ऑब्व्हियसली ज्या ठिकाणी ज्या राज्यात लोकसंख्या जर जास्त असेल, ज्या राज्यात लोकसंख्या जर जास्त असेल, तर त्या राज्याची लोकसभेतील सदस्य संख्या जी आहे ही सदस्य संख्या सुद्धा जास्त असणार. ठीक आहे. तर जे काही लोकसंख्या म्हणजे आतापर्यंत जे प्रमाण काढलं गेलं होतं, लक्षात घ्या, आतापर्यंत जे प्रमाण काढलं गेलं, म्हणजे आतापर्यंत सगळे जे विरोधक वगैरे जे प्रमाण काढले जात होते किंवा काढत होते, ते जे प्रमाण काढत होते ते असं प्रमाण निघत होतं की यूपी, ओके, यूपी आतापर्यंत जे प्रमाण काढलं ते असं होतं, यूपी, त्यानंतर बिहार, ठीक आहे, यूपी बिहार यांच्या जास्त जागा कशामध्ये आहेत? तर लोकसभेमध्ये. बिहारच्या जवळपास 41 जागा आहेत, यूपीच्या जवळपास 81 जागा आहेत. ठीक आहे. आता यांना, ओके, जर जुन्या आकडेवारीनुसार जर बघितलं, जुन्या आकडेवारीनुसार, तर यांच्या जागा खूप जबरदस्त वाढणार होत्या. जसं आता यूपीच्या जागा 80च्या किती होण्याच्या चान्सेस होते? तर 143. 80च्या 143 आणि बिहारच्या 79 या जागा होणे अपेक्षित होतं. पण आता या गोष्टीला जर जुन्या डाट्यानुसार जर आपण तमिळनाडू आणि केरळ यांचा जर विचार केला, तर साधारणतः तमिळनाडूमध्ये 38 आणि केरळमध्ये 20 जागा होत्या. ओके, तमिळनाडूमध्ये किती? 38 नाही, 39, तमिळनाडूमध्ये 39 आणि केरळमध्ये 20 जागा. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जुन्या पद्धतीने जर मोजलं तर तमिळनाडूमध्ये फक्त 41 जागा आणि केरळमध्ये तर डायरेक्ट 19 जागा, 1 जागा मायनस, अशी अवस्था असते. कारण की तमिळनाडू आणि केरळने काय केलेले, आपल्या ज्या पॉप्युलेशन कंट्रोलवरती खूप जबरदस्त नियंत्रण ठेवलं. पॉप्युलेशन त्यांनी खूप नियंत्रित ठेवली, साक्षरता वाढवली. ओके, जीडीपी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी योगदान दिलं, असं त्यांचं म्हणणं आहे. की ते काय म्हणतात की आम्ही देशाच्या जीडीपी मध्ये योगदान दिलं, आम्ही लोकसंख्येमध्ये योगदान नाही दिलं. आणि यूपी आणि बिहार जीडीपीत योगदान नाही करत, लोकसंख्या वाढवण्यात योगदान देते. हा जो वाद आहे तो परिसीमनासोबत वित्त आयोगाच्या ज्या काही शिफारशी आहेत किंवा वित्त आयोगाचे जे अनुदान मिळतात ना, तिथं पण आहे. तिथं पण आपण एक सेपरेट नंतर लेक्चर घेऊ. आता सध्या फक्त हे समजून घेणं गरजेचं आहे की तमिळनाडू आणि केरळचं म्हणणं काय, तर त्यांचं म्हणणं आहे की जर जुन्या पद्धतीने गेलो तर आमच्या जागा जास्त वाढतच नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आमचा परिसीमनाला आत्ता म्हणजे लगेच, म्हणजे महिला रिझर्वेशनचा हा जो विधेयक आहे, त्या विधेयकाच्या सोबत म्हणजे महिला रिझर्वेशनला आम्हाला प्रॉब्लेम नाही. तुम्ही महिला रिझर्वेशन तुम्ही उद्या लागू करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ. ठीक आहे, महिला रिझर्वेशन तुम्ही उद्या लागू करा. उद्या म्हणजे कधी? बघा, आता इमॅजिन करा की आर्टिकल 1 म्हणजे हे जे विधेयक जे आहे ना ते बाजूला सोडा. 2023 मध्ये जे 106वी अमेंडमेंट ऍक्ट झालेली आहे त्याला तुम्ही आता उद्याला इम्प्लिमेंट करा. आणि आता 2029 मध्ये आता 2029 मध्ये जी इलेक्शन होईल, लक्षात येते मी काय म्हणतोय ते, आता 2029 मध्ये जी इलेक्शन होईल त्या इलेक्शन मध्ये तुम्ही 33% आरक्षण लागू करा, आमचा तुम्हाला विरोध नाही. विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या इंडियाचे जे एक गठबंधन तयार केलेलं आहे, त्या इंडियाच्या गठबंधनाच्या मीटिंगमध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला होता. न्यूजपेपरवाल्यांनी तो मुद्दा खूप जास्त झळकावलेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि मी कुठल्या पक्षाची बाजू या ठिकाणी घ्यायला आलेलो नाहीये. ठीक आहे, कारण की या फील्डमध्ये म्हणजे टीचिंग नावाचा जो फील्ड आहे, स्पेशली स्पर्धा परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर विद्यार्थ्यांना कुठेतरी एक मिडल स्टँड या ठिकाणी देणं खूप इम्पॉर्टंट वाटतं, मला तरी वाटतं, आणि तो मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. लक्षात आलं? विरोधी पक्षाचं असं म्हणणं पडलं की आम्ही महिला रिझर्वेशनला विरोध नाही करत आहे. 2029ला जशी 2029ला पुढे जाऊन जी इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन मध्ये ज्या सध्याच्या जागा आहेत त्या सगळ्या जागांमध्ये तुम्ही वुमन रिझर्वेशन लगेच लागू करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण एक महत्वाचं लक्षात ठेवा की याच सरकारनं जे 2023 मध्ये जे वुमन रिझर्वेशन आलं होतं त्याला अधिकृतरित्या मान्यता पण नव्हती दिली. ठीक आहे, घाई गडबडीमध्ये त्याला मान्यता पण देऊन टाकली 2026ला. ओके, लवकरात लवकर एप्रिलमध्ये उरकून टाकलं आणि हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला. या विधेयकासोबत त्यांनी परिसीमनाचा सुद्धा मुद्दा लगेच सँक्शन होऊन जाईल असा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे एकच घटना दुरुस्ती विधेयकात त्यांनी 3 गोष्टी टाकून दिल्या. जसं बघा, जुन्या काळामध्ये इंदिरा गांधींनी 42व्या घटना दुरुस्तीत कशा भरपूर साऱ्या गोष्टी ऍड करून टाकल्या होत्या, आठवतंय का?
हे चेंज केलं, ते चेंज केलं, असं चेंज केलं, तसं चेंज केलं, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ठेवलं होतं. म्हणजे एक घटना दुरुस्ती आणि खंडीभर गोष्टी, एक घटना दुरुस्तीचं विधेयक आणि त्यात खंडीभर गोष्टी टाकून द्यायच्या आणि अशी घटना दुरुस्ती मंजूर करून टाकायची. हे जुन्या काळात आयजी मॅडमनी केलं होतं. आता ते काय करायला लागलेत, मोदीजी करायला लागलेत. म्हणजे एकाच घटना दुरुस्तीत 2-2, 3-3 गोष्टी ऍड करून टाकायच्या. आता पहिला मुद्दा, ह्युमन रिझर्वेशनला विरोधकांचा आता काय विरोध नाहीये, पण परिसीमनाला घेऊन, ओके, परिसीमनाचा पॉइंट घेऊन लवकरात लवकर वुमन रिझर्वेशन पण आता लगेच म्हणजे लगेच उरकूनही टाकायचं, म्हणजे परिसीमनही उरकून टाकायचं. ओके, म्हणजे नंतर काही झंझट नाही. आणि एक लक्षात घ्या, आपल्याकडे सहसा जे परिसीमन होतं, मतदारसंघाची जी विभागणी होती ती दर 25-25 वर्षांनी होती. म्हणजे लवकरात लवकर परिसीमन उरकून टाकायचं आणि परिसीमन उरकून टाकलं की मग ह्या गोष्टीचा फायदा आगामी काळात जेवढ्या काही इलेक्शन्स होतील आपल्या देशात, ठीक आहे, जर 2029 मध्ये जेवढ्या काही राज्यातल्या निवडणुका होतील त्या सगळ्या राज्यातल्या निवडणुकांना आणि त्या निवडणुकांमध्ये हे दाखवायचं की आम्ही वुमन रिझर्वेशन आणलं, आम्ही होतो म्हणून हे सगळं आलं. बाबा ठीक आहे, तुम्ही होता म्हणून आलं, पण तुमच्या या विधेयकाला अपोजिशन लोकांनी सुद्धा मदत केली ना. अपोजिशन लोकांनी मदत केली म्हणूनच हे 106वे अमेंडमेंट ऍक्ट आली. आणि तुम्ही आता एक नवीन अमेंडमेंट आणण्यासाठी जे विधेयक मांडताय तर तुम्ही फक्त रिझर्वेशनसाठी मांडा. रिझर्वेशनसाठी मांडलं तर तो इझिली पास होऊन जाईल. पण तुम्ही जर परिसीमनाचाही मुद्दा यामध्ये घेताय तर एक प्रकारे काय करताय तुम्ही, तर तुम्ही एक पॉलिटिकल स्टंट या ठिकाणी होतोय. काय होतोय, एक पॉलिटिकल स्टंट. आणि जर पॉलिटिकल स्टंट होत असेल तर हा एक प्रकारचा काय गेम आहे. आता याला वेगळ्या ऍस्पेक्टने जर बघायचा विचार केला तर एक मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लय महत्वाची गोष्ट आहे. सरळ सरळ असं आहे की परिसीमनाच्या आयोगाची तुम्ही रचना पण कशी करताय तुमच्या फेवरमध्ये. या व्यक्तिमत्वाबद्दल सध्या खूप राड आहे की परिसीमनाच्या आयोगाच्या रचनेमध्ये तुम्ही चीफ इलेक्शन कमिशनरला पण आणताय, जो की ऑलरेडी सरकारचाच चेला आहे म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. ठीक आहे, म्हणजे तो त्याच्याच पद्धतीने जरा थोडासा डिफेम आहे. दुसरी गोष्ट की साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया जो वाद आहे, साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडियाचा जो वाद आहे की जागांच्या बाबतीत, तर अमित शाह यांनी, गृहमंत्री जे अमित शाह आहेत, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 50% जागा तुम्हाला वाढून देऊ. म्हणजे आता बघा, 50% गाजर दिलं होतं असं म्हणलं जातं. ठीक आहे, अशा बऱ्याचशा स्टेटनी याला ओके नंतर विरोधही केला. जसं आता फॉर एक्झाम्पल काही आता मी पॉईंट्स या ठिकाणी बनवलेले आहेत. तसं कर्नाटकला 28 जागा आहेत. ठीक आहे, कर्नाटकला 28 जागा आहेत. तर कर्नाटकला सांगितलं की बाबा तुला आम्ही काय करू, तर 42 जागा देऊ. जर या विधेयकाला जर मदत करताय तुम्ही विरोधक किंवा जे काही आहेत, तर तुम्हाला 42 जागा या ठिकाणी देऊ. त्यानंतर जिथं केरळला किंवा केरळम, त्या केरळमला 20 जागा आहेत. ठीक आहे, त्या 20 जागाच्या 30 जागा करू. पण जर जुन्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर ते 19 जागा होते. आणि आता सरकार काय म्हणते की आम्ही तुम्हाला 30 जागा देऊ. तुम्ही फक्त या डिलिमिटेशन्सला काय करा, म्हणजे ह्या परिसीमनाला काय करा, तुम्ही सपोर्ट करा. आता ज्या वेळेस ते परिसीमनाला सपोर्ट करतील, इथं परत एक मुद्दा असाच उभा राहतो की परिसीमनाला जर मदत केली तर पुढे जाऊन या अमेंडमेंट बिलमध्ये जर काय समजा चेंजेस करायचे म्हणले, जर काय सपोज त्या राज्यांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व योगदान परफेक्टली त्या ठिकाणी आलं नाही, तर त्या प्रत्येक ठिकाणी जो पॉलिटिकल गेम होईल ना पुढे, तो लय खतरनाक होईल. खूपच भयानक पॉलिटिकल गेम होईल तिथं. प्रत्येक ठिकाणी मोदीजी हेच म्हणतील की आम्ही हे केलं, आमच्यामुळेच हे नारी शक्ती आली, आमच्याचमुळे हे 33% रिझर्वेशन इतिहास घडला वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे वातावरण पूर्ण बदलण्याची कंडिशन त्या ठिकाणी होणार होती. बट अनफॉर्च्युनेटली हे आता असं झालेलं नाही. ज्यावेळेस हे पटलावर मांडलं गेलं 131 व अमेंडमेंट बिल, तर मांडल्यानंतर जर की तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल गोष्ट माहितीच असेल की राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागत नाही हे बिल मांडायला. कुणी मांडू शकतो, मंत्री मांडू शकतो, खाजगी सदस्यही मांडू शकतो. हे बिल मांडण्यासाठी कोणाची खास अशी गरज लागत नाही. तर आता ह्या अमेंडमेंट बिलमध्ये नक्की प्रक्रिया काय असते, आता ही जी प्रक्रिया होती ती थोडीशी समजून घ्या. हे जे बिल होतं ते संघराज्यात्मक होतं. हे कसं होतं, संघराज्य तरतुदीबद्दल होतं. कारण की ह्यामध्ये राज्याचा वाटा, लोकसभेत असलेला जो राज्याचा वाटा आहे तो या ठिकाणी केला जाणार होता आणि परिसीमनाच्या संदर्भात होतं, जे की एक संघराज्य तत्व या ठिकाणी येतं. संघराज्य तत्व येतं म्हणजेच आर्टिकल 368 मध्ये जे 2 घटना दुरुस्तीचे प्रकार दिलेले आहेत, तर त्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये दिलेलं आहे फक्त संसद इन्व्हॉल्व असते.
संसदेचे एक विशेष बहुमत. तर दुसऱ्या प्रकारामध्ये संसदेचे विशेष बहुमत प्लस राज्यांचं ओके राज्यांचे साधे बहुमत. पण किती? 50% राज्यांचे साधे बहुमत. आता ही जी दुसरी आणि थोडीशी किचकट असलेली जी प्रक्रिया आहे, संसदेचे विशेष बहुमत प्लस 50% राज्यांचे साधे बहुमत. आता मोदींना काय वाटलं की आता आपण ओके जसं 2023 मध्ये म्हणजे आपण काय करू, विरोधकांना अशी थोडीशी गोळी देऊ. ती गोळी अशी होती की बाबांनो बघा, आपल्याला 2034 मध्ये महिलांना आरक्षण मिळेल जर आपण 2023च्या या फॉर्मॅटने गेलो तर. आणि जर 106 अमेंडमेंट ऍक्ट मध्ये जर आपल्याला बदल करायचा आहे, म्हणजे 106व्या अमेंडमेंट ऍक्ट नुसार ही प्रोसिजर सांगितलेली आहे आणि ह्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला रद्द करायचंय, तर आपल्याला परत नवीन सेटअप करावं लागेल. आणि लवकरात लवकर म्हणजे 2011चाच आधार घेऊन आपण लवकर परिसीमन करू आणि ह्या परिसीमनामध्येच महिला आरक्षणासाठी जागा असलेला जो कोटा आहे, म्हणजे कोटा पद्धती, म्हणजे महिलांना आरक्षण कुठल्या कुठल्या मतदारसंघात द्यायचं हे आपण आत्ताच्या लगेच ठरवून टाकू ना. कशाला वेळ घालवायचा, पटकन उरकून टाकू. म्हणजे 2000 ठीक आहे, पटकन 2027 ची घटना दुरुस्ती वेगळी होती, त्याचा काही संबंध येत नाही. 2011ची जनगणना ऑलरेडी झालेली आहे, लगेच पटकन परिसीमन आयोग तयार करू 1-2 महिन्यात, पटकन कामही होऊन जाते. आणि 2029 पर्यंत मग मी सगळीकडं सगळ्या गोष्टी करून ठेवतो की बाबा आम्ही केलं. आता ऑब्व्हियसली आम्ही केलं हा एक राजकारणाचा भाग आहे. जरा आपल्या लेक्चर मधून राजकारण जरा बाजूलाच ठेवायचा आपण प्रयत्न करू. पण परिसीमन करताना परत हा व्यक्ती इथं बसलेला आहे, त्याचा विरोध, खूप काही गोष्टी या ठिकाणी काय झालेल्या आहेत, क्रॉस झालेल्या आहेत. म्हणजे 23ला जे ठरवलं होतं ते आता या ठिकाणी 26 मध्ये थोडंसं चेंज करायचा प्रयत्न करताय. आणि अचानक या सगळ्या गोष्टी विरोधकांच्या किंवा विरोधी पक्षांना न विचारता सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. आणि विरोधकांकडनं अपेक्षा ठेवली जाते की तुम्ही आता आम्हाला मदत करा. तुम्ही आधी महिलांच्या रिझर्वेशनसाठी मदत केली होती, 33% आरक्षणाच्या 106च्या अमेंडमेंट ऍक्टला तुम्ही मंजुरी दिली, आता ह्याला पण तुम्ही मंजुरी द्या. ठीक आहे, पण परिसीमनाच्या आयोगाची रचना वगैरे सगळी ह्या एकाच ह्याच्यात गुंडाळायचा प्रयत्न केला जात होता. आर्टिकल 368 यामध्ये आताची जी 131वी अमेंडमेंट बिल आहे ती ह्या तिसऱ्या प्रकारात येतं. कुठल्या प्रकारात येतं? दुसऱ्या प्रकारात येतं. दुसऱ्या प्रकारात. आता ह्या प्रकारामध्ये नक्की काय असतं, तर सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवा की संसदेत हे विधेयक कुठेही मांडलं जाऊ शकतं. लोकसभेत मांडलं जाऊ शकतं किंवा राज्यसभेत मांडलं जाऊ शकतं. कुणी मांडू शकतं. आता हे ज्यावेळेस विधेयक या ठिकाणी स्टँड होतं, ठीक आहे, तर त्या स्टँड होण्यासाठी आधी संसदेच्या प्रत्येक सभागृहाची सगळ्यात पहिले काय लागते, तर ऍब्सोल्यूट मेजॉरिटी लागते. ठीक आहे, काय लागते, ऍब्सोल्यूट मेजॉरिटी लागते. हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजेच सदस्यांच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने हे बेसिक पॉईंट लक्षात आले. त्याला काय म्हणतात, तर ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. संसदेमध्ये कशाची गरज लागते, ऍब्सोल्यूट मेजॉरिटीची सगळ्यात पहिले गरज लागते. त्याच्यानंतर 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग. 2/3 प्रेझेंट अँड वोटिंगची गरज लागते. आता हेतून ते जाणार, समजा आता हे लोकसभेत मांडलं तर तिथून जाणार राज्यसभेत. ओके, राज्यसभेत पण सेम. ओके, ती जर मंजूर झाली तर ते जाणार मग पुढे लगेच प्रेसिडेंटकडे नाही जाणार, ते जाणार 50% राज्यांकडे. म्हणजे 50% राज्यांकडे नाही, राज्यांकडे जाणार. आणि राज्यांच्या ज्या काही विधानसभा आहेत किंवा ज्या विधिमंडळ आहेत त्या विधिमंडळांनी यावरती सिंपल मेजॉरिटीने, म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट अँड वोटिंग 50% +1. सिंपल मेजॉरिटी म्हणजे तिथं प्रेझेंट अँड वोटिंग 50% +1. आता बघा मित्रांनो, ह्या मेजॉरिटी ज्या असतात ना, ह्या मेजॉरिटीचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे या पूर्ण सेकंड नंबरच्या मेजॉरिटीत 3 ऍक्च्युअली मेजॉरिटी येतात. एक येतात ऍब्सोल्यूट मेजॉरिटी, म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने. ठीक आहे, काय येतात, तर सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने. ओके, आणि सभागृहात उपस्थित आणि मतदान करणाऱ्या 2/3 मेजॉरिटीने, म्हणजे ऍब्सोल्यूट मेजॉरिटी या ठिकाणी आली, स्पेशल मेजॉरिटी, आणि ही आली एकदम खास स्पेशल मेजॉरिटी. ऍब्सोल्यूट पण आली, स्पेशल पण आली आणि सिंपल पण आली.
म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकामध्ये ऍब्सोल्यूट सिंपल आणि स्पेशल असते. आता सध्या इथं नाही, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर बघा, संसदेमध्ये या मेजॉरिटीची गरज होती, बट आता झालं असं, संसदेतला जो करंट सिनॅरिओ होता, आता हे विधेयक लोकसभेत मांडलं. ठीक आहे, हे विधेयक काय केलं, लोकसभेत मांडलं. लोकसभेत सगळ्यांना माहिती आहे की 543 सदस्य आहेत. ओके, 543 सदस्य. तर 543 सदस्यांपैकी 3 जागा रिक्त आहेत. 3 ज्या जागा आहेत त्या रिक्त आहेत. तर किती झाले, 540 सदस्य झाले. आता या 540 सदस्यांमधून, ठीक आहे, 540 सदस्यांमधून हजर किती होते मतदानाला? ओके, हजर किती होते? तर हजर जे होते ते होते फक्त 528 हजर होते मतदानाला, 528. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हा डाटा विचारला जाऊ शकतो. 528 पैकी आवश्यक किती होते? 352 आवश्यक होते. ठीक आहे, 66.7%. आवश्यक किती होते? 352 आवश्यक होते. हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके, आता 528 पैकी, ठीक आहे, 528 पैकी ज्यांनी मतदान पॉझिटिव्ह केलं, म्हणजे त्यांच्या बाजूने मतदान करणारे आणि विरोधात मतदान करणारे, विरोधात मतदान करणारे, बाजूने मतदान केलेले 298, विरोधात मतदान करणारे जे की अनपेक्षित 230. म्हणजे विरोधकांनी खरंच एकत्र येऊन हा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडला. ठीक आहे, इथंच तो प्रयत्न हाणून पाडला 230. म्हणजे जे स्पेशल बहुमत आहे संसदेचं ते या ठिकाणी जमलंच नाही. म्हणजे किती कमी पडले? ठीक आहे, किती कमी पडले? तर साधारणतः बघा ना, ह्या 98 मध्ये 2 ऍड करा, 300 होतात. ओके, आणि हे 352 आहेत, म्हणजे साधारणतः कमी किती पडले? तर कमी साधारणतः 54 पडले. तर विचारलं जाऊ शकतं 54 पडले, किंवा कधी कधी टक्केवारी पण विचारली जाऊ शकते की 298 बाजूने मतदान झाले म्हणजे किती झाले? तर ते 56.4% त्यांच्या बाजूने मतदान झाले. ठीक आहे, किती? 56.4%. आणि त्यांच्या अपोजिशन विरोधात जवळपास 43.6% मतदान झाले. तर हा पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे रद्द कसं झालं हे पण एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि जसं हे विधेयक पडलं, ठीक आहे, जसं हे विधेयक पडलं, अमेंडमेंट बिल 131 खतम. आता पुढं काय? तर पुढं काय होईल? तर सरळ आहे की आमचा विरोध नारी शक्ती वंदन कायद्याला नाहीये. आम्ही आजही, जर तुम्ही 2029 ला जर महिला आरक्षण 2001च्या जनगणनेच्या आधारावरती जसं चालू आहे तसं जर तुम्ही आता आणताय तर आम्ही लगेच त्याला मान्यता देऊन ठेवू. ठीक आहे, आम्ही लगेच त्याला मान्यता देऊन ठेवू. आम्हाला बाकी गोष्टी नाही, पण आम्ही जे चुकीच्या पद्धतीने परिसीमन चाललेलं आहे त्या चुकीच्या पद्धतीच्या परिसीमनाला आमचा 100% विरोध आहे. कारण की त्या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कारण की मोठ्या प्रमाणात काय होणार आहे? पॉलिटिकल स्टंट होईल तो, आणि तो पॉलिटिकल स्टंट या ठिकाणी करायचा नाहीये. जसं 2023च्या विधेयकात आहे तसं 2023च्या विधेयकानुसार होऊ द्या. घाई कशाला करताय? घाई करून पॉलिटिकल स्टंट कशाला करायची गरज आहे? तर हा सध्या मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी मांडला होता. ठीक आहे, तर पॉइंट लक्षात आले. तर या विधेयकामध्ये, ओके, या विधेयकाला आता, ओके, थोडक्यात हे विधेयक लॅप्स झालेलं आहे. आता घटना दुरुस्ती विधेयक काय झालेले? लॅप्स, कारण की लोकसभेत मांडलं आणि लोकसभेतच नाकारलं गेलं, त्यामुळे हे विधेयक स्टँड झालं नाही. आता जर नवीन एखादी तरतूद करायची असेल, ठीक आहे, परिसीमना संदर्भात किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात, त्यासाठी आता परत एक वेगळं सेपरेट विधेयक या ठिकाणी घटना दुरुस्ती बिल मांडलं जाईल. मग ते पुढे मंजूर होते की नाही होते, किंवा त्याच्यावर काय नक्की प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, तर ते आपण पुढे फ्युचरमध्ये बघू शकतो. पण मी तुम्हाला या ठिकाणी विरोधकांचा सुद्धा स्टँड आणि सरकारचा सुद्धा स्टँड, दोन्ही स्टँड या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. हा जो चॅनल आहे, हा चॅनल आता पूर्णपणे मॉनिटायझेशन फ्री केलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला कसल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स कुठल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी होणार नाही. प्रयत्न माझा हाच राहील की जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने, सिस्टमॅटिक पद्धतीने आपण करंट अफेअरचा डाटा या ठिकाणी कव्हर करू. त्याच्यानंतर परिसीमन नक्की काय असतं? आता हे मगापासून परिसीमन मी सांगतोय, तर परिसीमन नक्की काय असतं, किंवा मेजॉरिटी कशा असतात, ऍब्सोल्यूट काय, सिंपल काय, अशा मेजॉरिटी कशाच्या आधारावर असतात, किंवा पूर्ण बहुमत काय, विशेष बहुमत काय, ते सगळ्यांवरती एक स्पेशली वेगळा क्लास बनेल. तो क्लास नक्की तुम्ही उद्या लाईव्ह अटेंड करायचा प्रयत्न करा. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाताना